असाच व्हिडिओ असाच खोल आता. आजपासून मी ठरवलंय की मी आता ब्लॅक टी पिणार आहे, म्हणून मी ब्लॅक टीच पिते, ते पण कमी साखरचं. तर प्रतीक आणि मी ठरवलंय आजपासून आम्ही दोघं पण चहा पिणार आहे, पण ब्लॅक टी पिईल तो तर नाही पिणार आहे, पूर्ण त्यांनी बंद केलंय. आणि मी फक्त सवय सुटण्यासाठी ब्लॅक टी पिणार आहे, ते पण कधीतरी, नाही तर ग्रीन टी पिईल. आणि आता माझा चहा ठेवलाय मी एका साईडला. त्याच्यानंतर मी आज बनवली आहे वाटाणा पनीरची भाजी, तुम्हाला दाखवते. पीठ मळलंय आणि चपात्या करायच्या त्या अजून. हे बघा भाजी शिजते, पीठ मळून झाले माझं. आणि एका साईडला मी ठेवलाय चहा. दोन्ही गॅस आता व्यस्त आहेत, तर त्याच्यामुळे मी पण चहा पिते, तर माझा चहा पण गार होईल. तोपर्यंत चहा पिसपर्यंत आपला तो चहा ठेवलेला उकळेल, मग चपात्या करायला घेते. तर गाईस, तुम्हाला मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की साक्षीचा बर्थडे आहे आज, आणि आज आम्ही जाणार आहे माझ्या मम्मीच्या इकडे. तर आता प्रतीक बाहेर गेलाय, तो येईल, मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे माझ्या मम्मीच्या इथे जायला. पण त्याच्या आधी म्हटलं नाही का घर क्लीन करून जावं जरा. प्रतीकचे शर्ट पण होते इस्त्रीला टाकायचे, तर ते इस्त्री होऊन आले होते, म्हणलं ते पण व्यवस्थित ठेवले पाहिजे, नाही तर मग एकदा राहून गेलं की मग ते घडी वगैरे त्याची विस्कडून जाईल. आणि पप्पाचे पण शर्ट होते, आता वरतीच आले चुकून माझ्याकडनं, खाली ठेवायचे होते खरं तर. आता परत खाली घेऊन जावं लागतील हे शर्ट ठेवायला. कपडे व्यवस्थित ठेवते आणि आता जाते मी. परत खालच्या घरात पप्पाचे कपडे ठेवायचे विसरले, चुकून वरती घेऊन आले पप्पाचे पण शर्ट. आणि आता विषय असा आहे, साक्षीला मी माझ्या चॉईसचा केक ऑर्डर केलाय. का ती म्हणत होती की तुला केक घ्यायचा असेल तर फोटोचा घे, पण प्रतीक म्हणले फोटोचा नको. माझी मम्मी पण म्हणली फोटोचा नको, आपलाच फोटो आपणच कापायचा आपल्या बर्थडेच्या दिवशी. तर मम्मी म्हणली फोटो केक नकोच. मग त्याच्यामुळे मी एक डिझाईन चॉईस केली होती केकसाठी, जी तिच्या ड्रेसला पण थोडीशी मॅच होईल, तिचा आउटफिट त्याला. तर मग मी बनवायला टाकलाय कालच, आणि आज तुम्हाला दाखवते केक. पण मी असा कसा बनवायला लावलाय, 1.5 किलोचा केक सांगितला होता, कारण ऑफर होती. म्हणजे 1 किलोच घेणार होते मी, पण ऑफरमध्ये थोडासा 201 रुपये डिस्काउंट भेटला. सो गाईज, आम्ही आलोय अचानक भयानक माझ्या मम्मीकडे. प्लॅन करून आलोय. त्यांना सांगितलंय मी ऑलरेडी, बघितलेलं असणार आहे ऑलरेडी मी सांगितलंय. खोटं नाही बोलले, म्हणजे डायरेक्ट आता घरून आपण निघताना काही घेतलं नव्हतं ना, मग आता डायरेक्ट आम्ही आलो. आणि आता आम्ही केक घ्यायला थांबलोय. केक होतं आमचं रेडी 5 मिनिटामध्ये, आणि माझ्या तोंडाचं नाही काढणार कारण की बसली. सेम मॅचिंग दाखवतो तुम्हाला आमचा आउटफिट. घरी गेलो दाखवते. आता केक तो म्हटला की 5 मिनिटामध्ये केक रेडी होईल, म्हणजे कालच टाकला होता बनवायला, पण थोडंसं राहिलंय काम ते केकवर, म्हणून वाट बघतोय. आणि आम्हाला मोमोज खायचे ते. काय त्याची पण वाट बघतोय. कशाची? मोमोजची. हे बघा मोमोजवाला भैया गाडी लावतो आता, आणि मी वाट बघतोय इथं कधीपासून. विचारलं का तू किती वेळ लागेल गाडी लावायला? 1 पाऊण तास लागेल. खरं सांग ना, खरं सांग, उगाच नको मला येड्यात काढू. खरंच सांगतोय. खोटं बोलतोय. आता लावायला घेतलाय भैयाने गाडी. माहित दोघं आम्ही अयो हे बघा. तर विषय मी बोलायला जाणार होतो की आम्ही वैतागून मोमोज जाग्यातलं पाणीपुरी खायला लागलोय. तेवढं बोलत नाही तोपर्यंत ती पाणीपुरी तिथं खाली सांडली. आमचा मित्र आलाय बघा पुण्याला, माहित असेल तुम्हाला, माथेरानच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. भरपूर बघितलंय.
फायनली आम्ही आलोय आता मम्मीच्या घरी. आणि हे बघा रोहितने काय घेतलंय दाखवते मी तुम्हाला. गुलदस्ता घेतलाय जो प्रतीकच्या हातात आहे आता. आणि केक एवढा भारी केक घेऊन मला गाडीवर बसताच येत नव्हतं. खूप भारी आहे केक धरून धरून माझे हात दुखायला लागले. तुम्ही काय तुम्ही मॅचिंग घातले आज कलर. मी पण मॅचिंग घातले बघा. माहिती होतं तुला? बापरे लक्षातच नव्हतं. माहितीच नव्हतं पाहिलं. अरे येत नाहीये. डोळे बंद करून आले का तू? काय डोळे बंद करून आले पर्यंत लक्षात नाही आलं पटकन. पण बघ ना तिघाचं एकसारखं हा ना. झालं म्हणजे ठरवून आलं. आता जातो आता वरती पटकन. आले लिफ्ट आमच्या खाली. तुमची लिफ्ट? आमच्या सोसायटीची लिफ्ट आली. तुमची सोसायटी? गरीबासारखं वागायला जरा. गरीबाची लिफ्ट आली. जातो आता गरीबाची आली. बाई बुगड बाई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मस्त तर मस्त रेडी बिडी होऊन बसली की नाही. उठली आता. थोडी पण लाज नाही वाटली तुला? हे पहिले फ्रीज मध्ये ठेव. ए बापरे थांबा. हा पहिलेच सोय करून आले. मग खंबा घेऊन आलाय. सोय नाही ती हे तुझ्या. बघा, माझ्याकडून साक्षीला गिफ्ट आहे. अरे आत्ताच नाही रिव्हील करायचं. थांब जरा. बरं, मी कट करल तिकडे की कुठला कलर घेतला? पिंक. तर गाईज तर साक्षीचं काय आता नुसतं केकवर केक कापायला आता बोलवलंय तिच्या फ्रेंड्सने. तिला बोलवलं त्याला घरीच बोलवायचं होतं. पण आता त्याला म्हटलं जाऊन हिला भूक लागली होती साक्षीला. म्हणून म्हणलं मम्मी बहीण वगैरे येसपर्यंत आम्ही जातो आणि केक कापून येतो. साक्षीच्या मित्र आलेत तर म्हटलं जावं केक वगैरे कापून यावं आणि साक्षीला थोडंसं काहीतरी खायला द्यावं. इतकी भूक लागली ना तिला खूप. गिफ्ट पॅक करतोय आणि गिफ्ट मम्मीने घेतले खरं तर. फक्त आम्ही पॅक करायला आलोय. तर आता पॅक करतो आणि तुम्हाला आताच गिफ्ट नाही दाखवणार साक्षीसाठी काय गिफ्ट आहे ते. तर आता पॅक करून पहिलं घेतो मग तुम्हाला दाखवतो. तुम्ही गेस करा तोपर्यंत. इकडं बघा हर्षू बघा त्याच्या मामाकडनं बघा काय घेतोय रे हर्षू? चॉकलेट. आणि एवढा गप्पा मारतो ना रोहित सोबत. आमच्या सोबत पण एवढ्या गप्पा मारत नाही कधी. रोहित सोबत एवढ्या गप्पा मारायला लागले. खिशात ठेवू का? दे. थँक्यू. मला दिलं ना. आता खाते मग. खिशात ठेवते. नुसतं लाड चाललाय याचा. रोहित सोबत एवढ्या गप्पा मारतोय बाई. काय खरं नाही आता रोहितचं. हा होय. आणि त्याच्याच गाडीवर बसलाय. त्याचे मम्मी पप्पा कुठे गेले ते पण त्याला माहित नाही. ते पुढे गेलेत निघून. मग अशी दुसरे कपडे घातलेले आता बघा चेंज करून आली. मम्मी जिजू आणि हर्षू बघा. हर्षूचं तर वेगळंच चाललंय. अरे ते नाही करा. सगळ्यांच्या गाड्या बघतोय. सगळ्यांच्या गाड्या. आम्ही आलोय राजरत्नला. इथं सिटिंग आता हे करतात जॉईन करतात. केक कट कुठं करायचा? केक आधी कट करणार. तिकडं आपण केक कट करू पहिला. काय म्हणते बर्थडे गर्ल? हे बघा साक्षीचं आउटफिट दाखव इकडे. साक्षी हा बघा. मगाशी वेगळा ड्रेस. आता सकाळपासून हा चौथा आहे वाटतं तिथं. सो हा बघा केक. आवडला का साक्षी? आवडला का? खरं बोल.
हर्षू काय आलं काय आलं रुसलाय तो मोबाईल नाही दिला म्हणून माझ्या बर्थडेच्या वेळेस पण हर्षूने असंच केलं होतं. माझा फोन बघून तो नाराज झाला होता आणि आता बघा साक्षीचा फोन बघून परत झोपला. बाय हर्षू. रडायला लागला तो. हर्षू खरं खरं रडायला लागलाय. बाबू धर तुला धरते मोबाईल देतो. धर चल 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 देते चल चल साक्षी मावचा मोबाईल देते चल. चल ये लवकर. हर्षू मी तुला देते बाळा आपण प्रो. हा चल आपण घेऊ चल. नवीन आता हर्षूला 16 प्रो मॅक्स घ्यायचा. 17 प्रो मॅक्स घ्या डायरेक्ट. का रोहितने आणलेलाच गुलदस्ता घेतला आणि प्रतीकला देतीये. काय म्हणायचं आता ह्याला. सोनू डान्स कर. सो आपलं जेवण आलंय आता. हे बघा अजून पुढे भेटेल ना. ही लाईन इथून बुडाला चालूच नव्हतं गेलं. पप्पी परत घे. मग अशी मी बाबूला उचलून घेतलं. मी विसरले होते बाबू 1 वर्षाचा आता नाही राहिलाय. तो आता मोठा झालाय तर मला त्याला उचलता येत नव्हतं है ना बाबू. मोठा झाला ना तुला लहान नाही राहिला ना आता. पण रोहित सोबत बघा तो आला पण रोहित सोबत आणि चालला पण रोहित सोबत. तर गाईज आता आम्ही घरी आलोय आणि मी आता आउटफिट चेंज केलाय माझा आणि साक्षीने तर डायरेक्ट गाऊनच घातलाय. बाई असं वाटतंय लग्न झालेली बाई. मग अशी एकदम नाही का मॉडेल एकदम असं वाटत होतं दुबईवरनं आली आणि आता मिस्त्रीवाली बाई वाटती ती. तशी सेम तशी माझ्या आईसारखी सेम. माझी मम्मी पण बघा मम्मीचा पण आउटफिट चेंज झालाय आणि आज आम्ही इथेच राहणार आहे माझ्या मम्मीच्या इथे आणि रोहित पण इथेच राहणार आहे आज आमच्या सोबत. आम्ही रात्रभर थोड्याशा गप्पा गोष्टी करणार आहे. तर गाईज चला आजचा दिवस आमचा असा गेला आणि साक्षीचा बर्थडे पण सेलिब्रेट झाला. तर आता आम्ही झोपतो. गुड नाईट सगळ्यांना. बाय बाय एव्हरीवन. लाईक कमेंट शेअर करायला अजिबात नका विसरू.